नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आपल्या निफ्टी टेक मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. जर आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाणार. चला तर मग आता येणाऱ्या 6 महिन्यामध्ये 7 IPO येण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो, ते आपण पाहूया. ते 7 IPO कोणते राहू शकते ते म्हणजे रिलायन्स जिओ, फोनपे, SBI म्युच्युअल फंड, झेडवर्क, फ्लिपकार्ट, NEC आणि झेप्टो. चला तर मग एक IPO बद्दल जाणून घेऊया. आता आपण रिलायन्स जिओ IPO बद्दल जाणून घेऊया मित्रांनो. हा IPO यावर्षी 2026 मधला सर्वात जास्त मोठा IPO राहण्याची शक्यता आहे. याची जवळजवळ व्हॅल्युएशन मार्केट कॅप 10 ते 13 लाख करोड राहण्याची शक्यता वर्तवली आहे. जवळजवळ 30 ते 50 हजार करोडचा IPO येऊ शकते मित्रांनो येणाऱ्या 6 महिन्यापर्यंत. या जिओ IPOमध्ये मेटा आणि गुगल यासारख्या मोठमोठ्या कंपन्यांनी मोठमोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. म्हणून रिलायन्स शेअर होल्डर कोट्यामधून पण काही शेअर होल्डर कोट्या राहण्याची शक्यता मॅक्झिमम चान्सेस आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे रिलायन्स या कंपनीचा शेअर राहणार त्यांना त्या कंपन्यांमधून अप्लाय करण्याचे चान्सेस मिळणार आहे मित्रांनो. हा रिलायन्स शेअर यावर्षी तेजीत जास्त राहण्याची शक्यता आहे. रिटर्न पण चांगले देण्याची शक्यता आहे. तरी पण यावर रिसर्च करून पहा. या IPOला आणण्याचे रिलायन्स इंडस्ट्रीचं कारण म्हणजे मोठी निधी उभारून ते निधी रिलायन्स जिओ नेटवर्कचा विस्तार, नवीन टेक्नॉलॉजी आणि डिजिटल सेवा अधिक मजबूत करण्यासाठी या निधीचा वापर करणार आहे. आता बघूया फोनपे IPO बद्दल माहिती. ही कंपनी तुम्हाला तर माहीत आहे मित्रांनो. ही कंपनी डिजिटल पेमेंट आणि फिनटेक प्लॅटफॉर्मवर काम करते. मित्रांनो, या कंपनीचा टोटल मार्केट कॅप 1 लाख करोडपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे आणि ही कंपनी जवळजवळ 10,000 ते 12,000 करोडचा म्हणजे 10% स्टेक सेलिंग करून IPO घेऊन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पण IPO चांगला राहणार आहे मित्रांनो. आता बघूया SBI म्युच्युअल फंड IPO बद्दल माहिती. ही कंपनी तुम्हाला सुद्धा माहीत आहे मित्रांनो. आपण SIPद्वारे या कंपनीमध्ये दर महिन्याला SIP करतो. ही कंपनी SBI बँकची पॅरेंट कंपनी आहे. SBI म्युच्युअल फंड मॅनेजमेंट कंपनी जवळजवळ 10% स्टेक सेलिंग करण्याच्या तयारीत आहे. ती म्हणजे SBI म्युच्युअल फंड 6.3% आणि अमुंडी इंडिया होल्डिंग कंपनी 3.75% इतका स्टेक विकणार आहे मित्रांनो. तो की ऑफर फॉर सेल असणार आहे मित्रांनो. हा OFS आहे मित्रांनो. आता बघूया झेडवर्क कंपनी IPO बद्दल माहिती. ही एक B2B मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म कंपनी आहे. म्हणजे त्या कंपनीचं काम बायर आणि सप्लायरला जोडण्याचं काम आहे. ही कंपनी करते. या कंपनीमध्ये उद्योग क्षेत्राचा समावेश एक्झाम्पल कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल मशिनरी, ऑटोमोटिव्ह, एनर्जी अँड युटिलिटी, एरोस्पेस अँड डिफेन्स इत्यादी उद्योगमध्ये ही कंपनी काम करते मित्रांनो. या IPOचा इश्यू साईज 6,500 करोड राहण्याची शक्यता आहे. आता बघूया फ्लिपकार्ट IPO बद्दल माहिती. फ्लिपकार्ट ही वॉलमार्टच्या मालकी हक्काची ई-कॉमर्स कंपनी आहे. या कंपनीचा मार्केट कॅप सुमारे 5 ते 6 लाख करोड इतका आहे. ही सुद्धा कंपनी आपला 10% स्टेक सेल करण्यासाठी सुमारे 50,000 करोडच्या वर IPO आणण्याची शक्यता आहे मित्रांनो. हा सुद्धा खूप मोठा IPO राहण्याची शक्यता आहे आफ्टर रिलायन्स जिओ या वर्षानुसार. आता बघूया NSE IPO बद्दल माहिती. हा IPO म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE IPO. मोतीलाल ओसवालच्या अहवालानुसार हा IPO मार्च 2026 पूर्वी येण्याची शक्यता दर्शवली आहे मित्रांनो. ही कंपनी आपला IPO सुद्धा 5 ते 10% स्टेक सेल करण्याच्या दृष्टिकोनातून 30,000 ते 40,000 करोडपर्यंत आपला IPO घेऊन येण्याची शक्यता दर्शवली आहे मित्रांनो. आता बघूया झेप्टो कंपनी IPO बाबत. झेप्टो कंपनी हे एक क्विक कॉमर्स कंपनी आहे. या कंपनीचा IPO सुमारे 11,000 ते 12,000 करोड राहण्याची शक्यता आहे मित्रांनो. या कंपनीचा अधिक विस्तार करण्यासाठी हा फंड वापरण्यात येणार आहे मित्रांनो. त्यामुळे हा पण IPO चांगला राहणार आहे. यावरून असं समजते आपल्याला हे सर्व येणारे 7ही IPO चांगले राहणार आहे. लिस्टिंग गेनसुद्धा चांगले राहू शकते आणि मिळण्याचे चान्सेस मॅक्झिमम रिटेलरला राहू शकते. त्यामुळे याचा तुम्ही सुद्धा स्वतः रिसर्च करून अप्लाय करू शकता. तर ही माहिती मित्रांनो आपल्याला कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा. मित्रांनो, जर ही माहिती चांगली वाटली असेल तर लाईक आणि शेअर करा.
दुसऱ्यांदा असेच नवनवीन टॉपिकवर व्हिडिओसाठी कमेंट करा. आपल्या कमेंटला नक्की रिप्लाय मिळेल. मित्रांनो, आपल्याला मनापासून धन्यवाद.